मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 7.43 दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली। एप्रिल ते जुलै दरम्यान गेल्या 15 वर्षातील या कालावधीमध्ये झालेला हा सर्वाधिक माल लोडिंगचा आकडा आहे। यंदाही कोकणवासियांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे। मुंबई गोवा महामार्ग पूर्ततेसाठी डिसेंबरची नवी डेडलाईन दिली। JNPA मुंबई ई-बोट सेवा 6 महिन्यांपासून रखडली, तर या सागरी मार्गावरील अत्याधुनिक ई-स्पीड बोट सेवेला आता नव्याने 15 ऑगस्टचा मुहूर्त निघालाय। मात्र याही मुहूर्तावर ही सेवा सुरू होईल का अशी शंका आहे। जर 15 ऑगस्टला सेवा सुरू झाली नाही तर 1 सप्टेंबरच्या मुहूर्तावर सुरू करणार अशी माहिती समोर आली। पश्चिम रेल्वेने गेल्या 4 महिन्यात विना तिकीट आणि अनियमित प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम राबवून तब्बल 70 कोटींचा दंड वसूल केलाय। ही रक्कम गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत 24% अधिक आहे, तर रेल्वे बोर्डाच्या उद्दिष्टाच्या 11% अधिक आहे। अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी MMRDAने महत्त्वाचं पाऊल उचललंय। अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक तयार केले। हे पथक अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्यापासून ते MRTP कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे। तसंच अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी MMRDAने मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।